अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीच येत नाही. जरी आली तर ती चंचल प्रमाणामध्येच असते. म्हणजेच काही ना काहीतरी कारणं निघणार किंवा काहीतरी समस्या अडचणी निर्माण होणार की जेणेकरून घरातील जी आली लक्ष्मी आहे ती सुद्धा खर्च होऊन जाते किंवा घरात स्थिर राहत नाही. आर्थिक अडचणी वाढणे असेल, डोक्यावरचं कर्ज वाढणे असेल, अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सना त्यांना फेस करावं लागतं. तर अशा कोणत्या महिला आहेत, की ज्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही येत नाही, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, लक्ष्मी देवीचं आगमन प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येतं. पण अशा काही विशेष चुका आहेत, ज्या महिलांकडून कळत-नकळत होत असतात आणि त्यामुळे लक्ष्मी देवी त्या घराकडे वळतच नाही. तुमचंही घर नेहमी आर्थिक अडचणीत का राहतं? घरात पैसे चणचण का जाणवते? कदाचित तुमच्याही घरात अशाच काही चुका घडत असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की अशा 5 प्रमुख कारणांबद्दल, की ज्या महिलांनी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. कारण या चुका लक्ष्मी देवीचा कोप ओढवून घेऊ शकतात. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कारणं कोणती आहेत ते समजून घ्या आणि त्यामध्ये नक्कीच जर त्या चुका तुमच्याकडून होत असतील महिलांकडून, तर नक्कीच त्यामध्ये बदलाव करा. तर त्यातली पहिलं कारण कोणतं आहे, तर ते म्हणजे स्वच्छतेची कमी. घरात स्वच्छतेची कमी असणे, न वृत्त असणे आणि अव्यवस्थितता लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा आणू शकते. त्याचबरोबर स्वच्छता आणि सुव्यवस्था लक्ष्मीलाही आकर्षित करत असते. दुसरं कारण आहे ते म्हणजेच काय? सकारात्मक विचारांची कमतरता. नकारात्मक विचार, दुःख, ताण आणि मानसिक अशांती लक्ष्मीला दूर ठेवू शकते. सकारात्मक दृष्टिकोन असणारी महिला अधिक धनलाभी आकर्षित करत असते. बघा, तुम्ही घरामध्ये जर एखादी स्त्री आहे जी सतत निगेटिव्ह विचार करते आहे, नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये येत आहे, तर कसं होतं, घरातलं वातावरण सुद्धा निगेटिव्ह होतं. तिची वागणूक सुद्धा कुठेतरी एक निगेटिव्ह प्रकारचीच होते आणि कुठेतरी त्या निगेटिव्ह वातावरणामुळे किंवा त्या महिलाच्या निगेटिव्ह विचारांमुळे घरामध्ये वातावरण सुद्धा ताणतणावाचं किंवा भांडण तंट्यांचं होऊ शकतं किंवा तिला कुठल्या गोष्टींमध्ये रस वाटणार नाही, कुठली चांगली कामं करू वाटणार नाही किंवा अध्यात्मामध्ये सुद्धा तिचं लक्ष लागणार नाही. त्यामुळे सतत आपण 24 घंटे तर नाही, पण नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणात आपण सकारात्मक, पॉझिटिव्ह कशाप्रकारे राहू शकू महिला या, तर नक्कीच यामध्ये आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आहे स्वतःची काळजी न घेणं. महिलांनी स्वतःची काळजी घेणं, स्वतःला टापटीप ठेवणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. नाहीतर बघितलं असेल तुम्ही, की काही महिला सकाळी जे एकदा शुचिर्भूत झाल्या, की त्या तशाच प्रकारे राहतात. ना व्यवस्थित टापटीप राहणे असेल किंवा व्यवस्थित कपडे घालणे असेल किंवा कुठल्याही गोष्टी नसतात. तर तसा म्हणतात ना, की एक प्रकारे अव्यवस्थितपणा ठेवू नका महिलांनी स्वतःच्या बाबतीत. कुठेतरी म्हणतात ना, किंवा ती महिला म्हणजे एक लक्ष्मीचं रूप असतं आणि ती स्वतः जर व्यवस्थित टापटीप जर राहत असेल, शुचिर्भूत व्यवस्थित होत असेल वेळोवेळी, तर नक्कीच माता लक्ष्मी ही सुद्धा त्या घरामध्ये आगमन होऊ शकतं. कारण की ती स्वतःच घरातील एक स्त्री जी आहे ती घरातील एक लक्ष्मीच मानली गेली असते. त्यामुळे जर महिला स्वतःची शारीरिक आणि मानसिक काळजी घेत नसेल, तर तिला योग्य ऊर्जा आणि आनंद मिळवायला कठीण होतं. तसंच घरात सुखशांतीही कमी नांदते. त्याच्यामुळे नक्कीच महिलांनी स्वतःची काळजी घेणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. स्वतःला वेळ द्या. दिवसभरामध्ये थोडासा वेळ मिळतो, तर नक्कीच स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. थोडासा योगा असेल, व्यायाम असेल, थोडंसं बाहेर फिरून येणं असेल, मग बाकीची कामं तर आहेच आपली दिवसभरातली. तर नक्कीच या सगळ्या जे म्हणतात ना, ज्या सकाळी ज्या गोष्टी आहेत, त्या नक्कीच त्याच्यामुळे तुमचा दिवस हा खूप चांगला जाऊ शकतो आणि तुम्हाला पॉझिटिव्ह देखील वाटू शकतं. त्यानंतर आहे कडवट आणि आलस्य. तर आळसी आणि नकारात्मक वृत्ती असलेल्या महिलांना धन आणि समृद्धी आकर्षित करत नाही. लक्ष्मी ऊर्जा, कष्ट आणि सक्रियतेला पसंती देत असते. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं मगाशी पण, की घरातल्या महिलांच्या हातामध्येच आहे, की माता लक्ष्मी जी आता पुरुष मंडळी काय करणार, मेहनत, कष्ट करणार, पैसे वगैरे कमवून आणणार घरी. पण ती आणलेली लक्ष्मी घरात टिकवायची कशी? तिचं म्हणतात ना, तिचं आदरातिथ्य कसं करायचं आहे त्या पैशाचं किंवा त्या आलेल्या घरात लक्ष्मीचं, हे सगळं महिलांच्या हातामध्ये आहे. किंवा ती कसं खर्च करणे असेल किंवा आपण स्वतः तिचं आपण किती आदरातिथ्य घरामध्ये करतो आहे, किती तिची किंमत करतो आहे त्या लक्ष्मीची, हे सगळं महिलांच्याच हातामध्ये आहे. कारण की कसं आहे, म्हणतात ना, किंवा महिलांनी जर घरामधले आर्थिक व्यवहार जर हाती घेतला, तर नक्कीच ते घर कुठेतरी सुख समृद्धीकडे जातं. कुठेतरी एक आर्थिक बचत व्हायला सुरुवात होते, जर महिलांनी घर हाताळायला सुरुवात केली तर.
तर नक्कीच मी सांगू इच्छिते, की घरातल्या महिलांनी कुठल्याही प्रकारचा आळस घरामध्ये निर्माण होईल किंवा स्वतःमध्ये आळस निर्माण होईल अशा प्रकारे वागू नका. शुचिर्भूत राहा, अध्यात्मामध्ये वेळ द्या जास्तीत जास्त आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला ऊर्जा मिळते, पॉझिटिव्हपणा वाटतो, त्या गोष्टींमध्ये जास्त तुम्ही लक्ष द्या. आवडीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही त्या करण्याकडे लक्ष द्या, की जेणेकरून तुमच्यामध्ये कुठेही आणि कसल्याही प्रकारे निगेटिव्हिटी आणि कुठल्या प्रकारचं नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होणार नाही. त्यानंतर आहे घरातील अन्य लोकांच्या तक्रारी. काही-काही महिलांना सवय असते बघा, घरी पुरुष मंडळी आले किंवा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त तक्रार करणे. याने असं केलं, त्याने तसं केलं, हिने असं केलं, ती तशी केली. अशा प्रकारे तक्रारी करणं सोडून द्या. आपल्याला माहिती आहे ना, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, ती वास्तू सदैव तथास्तु म्हणत असते. त्यामुळे घरामध्ये सदैव इतरांच्या तक्रारी करणं सोडून द्या. कारण की म्हणतात, की आपण जर समजा खूप दानधर्म करतो आहे, अध्यात्मामध्ये भरपूर आपण गोष्टी करतो आहेत, म्हणतात ना सेवा असेल, पारायण भरपूर करतो आहे. पण उरलेल्या वेळात जर आपण इतरांच्या तक्रारी करणं, इतरांबद्दल ईर्ष्या बाळगणं किंवा इतरांबद्दल उनं बोलणं असेल, त्यांच्या माघारी बोलणं असेल, नावं ठेवणं असेल, जर या गोष्टी घरामध्ये करत असू तर नक्कीच आपली सगळी सेवा, अध्यात्म हे वाया जातं. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते, की इतरांबद्दल तक्रारी करण्यापेक्षा आपल्याला अध्यात्मामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला वेळ देता येईल याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता किंवा स्वतःला म्हणतात ना स्वावलंबी करण्यासाठी जर तुम्हाला इतर गोष्टींमध्ये रस असेल, काहीतरी करायची जिद्द असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. पण नक्कीच घरामध्ये विनाकारण तक्रारी करणं सोडून द्या. त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, घरातील अन्य सदस्य किंवा कुटुंबाच्या सदस्यांची तक्रारी, वाद किंवा वाईट वर्तन लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अडथळा बनू शकतं. म्हणतात ना किंवा घरातील वातावरण जर पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल तरच त्या घरामध्ये माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करत असते. जर घरामध्ये सतत पडलेले चेहरे आहेत, सतत लोक असे लोळत पडलेले आहेत बेडवरती किंवा पसारा पडलेला आहे, अडगळ आहे किंवा धूळ साचलेली आहे, तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. आणि आपणास माहिती असेल की दिवसभरामध्ये 7 वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. तर नक्कीच आपलं घर असं नका समजू की एक वेळेसच आपलं घर व्यवस्थित असावं. नाही, दिवसभर स्वच्छता ही टापटीपणा राहायला पाहिजे. त्यानंतर आहे धार्मिक आणि पारंपरिक नियमांच्या पालनाची कमी. खूप असे कुटुंब आहेत की ज्यांच्या घरामध्ये म्हणतात ना की धार्मिक, आध्यात्मिक आणि कुठेतरी परंपरा जी चालत आली आहे आपल्या घरामध्ये वंशानुसार त्या गोष्टी पाळल्या जात नाही. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागू शकतो आणि घरामध्ये आर्थिक संकट, अडचणी किंवा कर्जबाजारीपणाच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे सांगते किंवा काही लोकमान्यतेप्रमाणे महिलांनी घरात धार्मिक रीतिरिवाज, पूजा आणि पारंपरिक नियमांची योग्य प्रकारे पालन जर केलं तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी ही आपल्या वाढीस लागत असते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरामध्ये स्थिर होत असते. त्यानंतर आहे कर्ज किंवा उधारी ठेवणे. कर्ज किंवा उधारीत अडकलेल्या महिलांना आर्थिक समृद्धी साधता येत नाही आणि हे लक्ष्मीच्या आगमनाला अडचण ठरू शकते. मी खरं सांगते तुम्हाला, जर कर्ज तुम्ही खरंच उचलायच्या अगोदर, कर्ज घेण्याच्या अगोदर जर तुम्ही वर्षभरात किंवा 6 महिन्यात ते फेडणार असाल तरच आणि तुमची तशी कंडिशन असेल, तुम्ही जर मेहनत कष्ट करून ते कर्ज लवकरात लवकर फेडू शकत असाल तरच ते कर्ज उचला. नाहीतर डोक्यावरचं कर्ज घेणे आणि ते कर्ज फेडण्यासाठी अजून कर्ज घेणे अशा गोष्टी करू नका आणि जास्तीत जास्त प्रमाणात उधारी घेणं टाळा. जर एखादी गोष्ट कमी प्रमाणात जर म्हणतात ना की आपल्या इच्छा किंवा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत जर आपण आवाक्यात ठेवल्या, कमी प्रमाणात ठेवल्या तर नक्कीच कुठलंही कर्ज किंवा कुठल्याही उधारी घेण्याची आपल्यावर वेळ येणार नाही. सगळं काही आहे ते आपल्या म्हणतात ना किंवा मनाला समाधान जर असेल तर आपण छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा सुखी आणि समृद्ध राहू शकतो. त्यासाठी सांगते की मनाला समाधान असणे, शांती असणे खूप जास्त गरजेचं आहे. नाहीतर म्हणतात ना की भरपूर पैसा असून सुद्धा आपलं अजून कसा पैसा मिळवता येईल याकडे जास्त लक्ष असतं खूप लोकांचं. तर त्याच्या मागे न पळता किंवा कुठल्याही सुख समृद्धीच्या किंवा शेजाऱ्यांनी हे केलं तर आपण ते करावं अशा गोष्टींच्या मागे न पळता आपण आहे त्याच पैशांचं नियोजन करून जर आपण व्यवस्थित जर आहे त्याच्यातच आपण सुखी आणि समृद्धी राहायचा प्रयत्न करू, समाधान राहण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच माता लक्ष्मी सुद्धा स्थिर राहील आपल्या घरामध्ये आणि पैशांची बचत सुद्धा होऊ शकते कमी पगारामध्ये सुद्धा. म्हणतात ना किंवा जर तुम्ही मनाचा निश्चय केला तर सगळ्याच गोष्टी शक्य आहेत. त्यानंतरच आहे लक्ष्मीची पूजा न करणे. काही घरांमध्ये लक्ष्मीपूजनाची परंपरा आणि व्रत नाही. लक्ष्मीपूजनाचा अभाव घरातील धनलाभात अडचण निर्माण करतो. तर तुम्हाला माहिती असेल, मी वेळोवेळी सांगते की घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा म्हणतात ना कुबेर यंत्र असेल तर त्याच्यावरती वेळोवेळी माता लक्ष्मीचे मंत्र स्तोत्र करून अभिषेक करा, कुंकुमार्चन करा, जेणेकरून किंवा तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करू शकता, वैभव लक्ष्मीचं व्रत करू शकता. अशा प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करता अशी व्रत, उपासना आणि मंत्रस्तोत्र जर तुम्ही वेळोवेळी पठण करत जर राहिलात
तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देऊ शकते. म्हणतात ना की माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आणण्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्याला घरातलं वातावरण असेल, आपल्या घरातलं अध्यात्म असेल किंवा तिची स्तुती असेल, माता लक्ष्मीची म्हणतात ना किंमत करणे असेल, हे भरपूर प्रमाणात आपल्याला जमलं पाहिजे आणि केलं पाहिजे. तरच त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्थावर होऊ शकते आणि अखंड लक्ष्मी त्या घरात नांदू शकते. त्याचबरोबर घरामध्ये विनाकारण आदळआपट करणे, उणं-धुणं बोलणे ह्या गोष्टी टाळा. भांडण करणे, जोरजोरात शिव्याशाप देणे ह्यासुद्धा गोष्टी टाळायच्या आहेत. त्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कधीच टिकत नाही. आणि अतिशय महत्त्वाचा शेवटचा पॉईंट तो म्हणजे पुरुषांसाठी आहे. तर नक्कीच सांगू इच्छिते की कुठलीही महिला ही मनापासून किंवा स्वतःहून वाईट वागत नाही. कुठेतरी तिला काहीतरी वाईट वागणूक असेल किंवा तिच्याबद्दल कुठेतरी वाईट वर्तन झालेलं असतं घरामध्ये. त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये ते खदखदतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी तिची जी वृत्ती आहे किंवा वागणूक आहे ती कुठेतरी बदलत जाते आणि त्याच्यामुळे ती कुठेतरी एक वाईट वागायला सुरुवात होऊ शकते किंवा तिला इच्छा नसे पण तिच्या ते स्वभावात येतं. तर हे कशामुळे? तर मी सांगेल की घरातल्या पुरुष मंडळींना की आपल्या घरातल्या महिलांना जी महिला आपण लग्न झाल्यावरती लक्ष्मी म्हणून घरामध्ये आणतो तिला, तर ती लक्ष्मीचंच रूप आहे. जी मुलगी असेल, बहीण असेल, आई असेल, सासू असेल किंवा बायको असेल, हे माता लक्ष्मीचंच एक रूप आहे स्त्रिया म्हणजे. आणि मी तुम्हाला सांगते की त्यांचं होईल तेवढं त्यांना खुश ठेवा, आनंदी ठेवा. भलेही थोडे कमी पगार असेल पण तरीही त्याच्यात त्यांना कसं समाधानी ठेवता येईल महिलांना याकडे सुद्धा पुरुषांनी लक्ष द्या. आणि विनाकारण त्यांना त्रास देऊ नका किंवा उणं-धुणं बोलणं असेल किंवा शिव्याशाप देणं असेल किंवा आजकाल पाहायला गेलं तर विनाकारण महिलांचा छळ केला जातो, ते सुद्धा गोष्टी करू नका. मी खरंच सांगते, भले तुम्ही आता करोडपती असाल पुरुष मंडळींना, आता तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, पण जर तुम्ही घरामध्ये तुमच्या घरामध्ये नवीन स्त्री, एक महिला लक्ष्मी म्हणून घरात आली आहे किंवा लहान मुलगी असेल किंवा कोणी असेल स्त्री, तिला जर तुम्ही वाईट वागणूक देत असाल ना, तर तिचा जर एकदा तळतळाट लागला किंवा तिचं जर एकदा शाप लागला, तर खरं सांगते तुमचं अक्षरशः करोडो रुपयांचं जी काही संपत्ती सुद्धा तुमची लयाला जाऊ शकते, ती सुद्धा मातीमोल होऊ शकते. म्हणतात ना की आत्ताच हा व्यक्ती करोडपती होता आणि आत्ताच ह्याच्या आयुष्यात 6 महिन्यामध्ये असं काय झालं की ही व्यक्ती अक्षरशः गरिबी भिकेला लागली. तर अशा गोष्टी होतात. म्हणून सांगते की माता लक्ष्मीला सगळ्यात मोठी प्रिय गोष्ट आहे जी म्हणजे काय, घरामध्ये आपली जी काही स्त्री आहे ती कोणत्याही वयातली असेल त्या स्त्रीला मान सन्मान देणे, तिच्याशी चांगली वागणूक देणे. ती जर प्रसन्न असेल आणि असे म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मुलींचा, महिलांचा हसण्या खेळण्याचा आवाज येतो, जी महिला खुश असते, आनंदी असते, त्याच घरामध्ये अखंड लक्ष्मी, अष्टलक्ष्मीचा वास हा असतो. त्याच्यामुळेच नक्कीच या नियमांचं पालन करा, महिलांनी सुद्धा आणि पुरुषांनी सुद्धा. तर या सर्व गोष्टी कोणत्याही घरात लक्ष्मीला आकर्षित करणे आणि समृद्धी आणण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. याशिवाय लक्ष्मीला सुख, शांती आणि समृद्धीचा आधार असलेल्या घरातच प्रवेश होत असतो लक्ष्मीचा. त्यामुळे तुम्हाला कळालं असेल आजच्या व्हिडिओमध्ये की असे कोणत्या महिला आहेत की ज्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत नाही. सोबतच काही पॉईंट्स मी पुरुषांसाठी सुद्धा सांगितले आहेत, तर नक्की ते सुद्धा तुम्ही फॉलो करा. आणि अजून एक गोष्ट, एक नियम पाडून घ्या की ज्यावेळेस घरामध्ये आपला म्हणतात ना महिन्याचा पगार होतो पुरुषांचा, तर त्यावेळेस तो आणल्या आपल्या घरातल्या महिलांच्या हातामध्ये, बायको असेल, आई असेल, जर ती नसेल तर बहीण असेल किंवा मुलगी असेल, तिच्या हातामध्ये आधी आणून द्या. अख्खा पगार नाही, पण आपण थोडीशी आणायचं पगारातले पैसे आणि ते आपल्या घरातील महिलांच्या हातामध्ये द्यायचे. आणि त्या महिलांनी ती जी आणलेली रक्कम आहे ती देवाजवळ ठेवून, देव्हारात ठेवून ती रात्रभर तिथेच ठेवायची. स्वामींच्या चरणी किंवा श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या जवळ ठेवायची आहे. तिच्यावरती मंत्र स्तोत्रांची पूजा अर्चा करायची आणि त्यानंतरच तिला तुम्ही बचत म्हणून ठेवा किंवा खर्च करायला सुरुवात करायची आहे. ही पद्धत प्रत्येक घरामध्ये तुम्ही फॉलो करा. बघा, माता लक्ष्मीचा आदर पण होईल, तिला आदरातिथ्य पण मिळेल, तिची किंमत पण होईल आणि अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती पण सुधारण्यास मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.